मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज मराठा समाजाच्या महिला आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन करत शासनाला आहेर करत साडी चोळी भेट दिली। सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करत मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी महिला आंदोलकांनी केली आहे। आरक्षण आम्ही साडी आणि चोळी त्यांना आयार केलेला आज तर तेवढंच केलंय। आम्ही सगळ्या मंत्रालयामध्ये जाऊ, आम्ही सगळा घेरावा घालू आणि आज तरी थोडशा महिला रस्त्यावर उतरल्या, त्याच्यापेक्षा जास्त उतरून दाखवू। आमच्या घराने पाटलाला जर काही झालं, त्यांच्या जर जीवाला हानी काही पोहोचली तर आम्ही आमच्या जीवाला बघणार नाहीत, आम्ही माझी जी करणार आहेत, आम्ही आमच्या जीवाला बघणार नाहीत। कुठून मी काही करू, आम्ही आमचा जीव कसल्या बॅलतीत गाडीखाली जाऊ, काय बी करू, त्याच्यापेक्षा धिंगाणा जास्तीत जास्त उचलायचा प्रयत्न करू। आमच्या घराने पाटलाला काय झालं जास्तीत जास्त त्यांच्याकडे लक्ष द्यावा। त्याच्या जर तब्येतीला काही झालं तर कुणाला सरकारला माफ केल्या जाणार नाही। 5वा दिवस आहे। आज जरांगे पाटील जीवाशी खेळत आहेत स्वतःच्या। परत आमचा मराठा समाज आज आरक्षणासाठी महिला आमच्या सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि लवकर शासनानं तातडीचा निर्णय रस्त्यावर बसलोय आणि चोळी बांगडीचा आहेर केलाय शासनाला। आज आरक्षणाचा मुद्दा हा जीवाशी खेळतोय, सगळ्या मराठीच्या लेकरांशी खेळतोय, जरांगे भाऊंशी खेळतोय आणि आज आंतरवली सराठी येते, हजारो लाखो लोक तिथं जात आहेत आणि प्रत्येकाने तिथं जाऊन यायला पाहिजे। पण आंतरवलीमध्ये किती त्रास होतोय त्या लोकांना, त्यामुळे आज आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सोडावा एवढी शासनाला मराठा आणि मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलेले आहेत। आमच्या आरक्षणाला तुम्ही तातडीनं लवकरच्या लवकर निर्णय घ्यावा। आमचे लेकरं बाळ मराठा मुस्लिम समाज ही समदे समाज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ही समाजाचं विचार करूनच तुम्ही बाकीचे कामं करायला पाहिजे।